नमस्कार. ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. कोणत्या प्रभागात कोणाची चर्चा सुरू आहे, कोणत्या नावाला ठाणेकरांची पसंती मिळते याचा आढावा आपण ठाणे शहरामध्ये घेत आहोत. आणि सध्या आपण प्रभाग क्रमांक 7 भीमनगर मुंशीचाळ येथे आलेलो आहोत. येथील स्थानिकांचं, ठाणेकरांचं कोणाच्या नावाला पसंती आहे हे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत. सगळ्यांचं ठाणे लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत. सर, आपल्या प्रभागातून नगरसेवक म्हणून आपल्याला कोण पाहिजे? आपल्याला राधिका फाटकने राजेंद्र फाटकच पाहिजेत. आम्हाला दोनच पाहिजेत व्यक्ती असे. ते का की विकासाला भरदोर जोर देऊन ते असे आहेत का ते काम जाग्यावर करतात, फोन करून. ते पण त्याच्यासाठी तेच पाहिजे आम्हाला, राधिका फाटक आणि राजेंद्र फाटक. कोणती कोणती कामं त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही एवढे त्यांच्या प्रती म्हणजे हे सांगतायत, त्यांची नावाचं हे करतायत? हा, तर त्याच्यासाठी तो विषय असा आहे का मुलशीचाळ आहे, याच्यात जे आपला लॉकडाऊनमध्ये घरं बांधले ते त्यांच्या आशीर्वादाने झालेले आहेत आणि ते आणखीन थोडे उर्वरित आहेत. ते सुद्धा आणखीन भव्य दिव्य विकास करायच्या मागे लागलेले, जनता त्यांच्या पाठीशी आहे. आणि ते असे बी आहे का त्यांनी आपला हार्टचे पेशंट, परत तुम्हाला किडनीचे पेशंट, त्याच्यात आपले मुतखड्याचे पेशंट, असे पेशंटचे त्यांनी कामं केलेले जाग्यावर फोन करून. त्याच्यासाठी मोफत म्हणून ते पाहिजेत आम्हाला. नगरसेवक म्हणून कोण पाहिजे? राजेंद्र फाटक आणि राधिका फाटक. का तेच का हवे? कारण त्यांनी इकडे ना सफेद लाईट नव्हती पहिली आणि लालवाली होती तर ती खराब झालेली, आणि त्यांनी स्वतःहून म्हणजे सफेद लाईट इकडे दिली. चंद रस्ते, गटार, असं काही खूप सुविधा केल्या. आणि ज्यावेळी आमचे घर वगैरे बांधत होते त्यावेळी TMC वाल्यांनी येऊन आम्हाला त्रास दिला नाही, कारण त्यांनी फोनवरतीच ते कव्हर केलेलं आहे. ताई, नगरसेवक म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? राधिका फाटक आणि राजू फाटक. का त्यांच्यात नाव का घेतलं आपण? त्यांनी इथे ना जेवढे पण रहिवासी आहे त्यांना जे प्रॉब्लेम झाले ना, त्यांनी सगळ्यांचं कामं केले. आणि आमच्या मुंशीचाळमध्ये घर बांधणं, रस्त्याचं कामं, पाणी, लाईट बिल, एवढं सगळं काम केलं. आणि जे आपले पेशंट आहे ज्यांच्याकडे पैसे नाहीये त्यांचे त्यांनी फ्रीमध्ये इलाज करून दिले. कशा प्रकारे तुमचा सपोर्ट त्यांना राहणार आहे आणि काय काय अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रभागातील नगरसेवकाकडून तुमच्या असणार आहे? त्यांना तर अपेक्षा सांगायची गरजच नाही, ते स्वतःहून सगळं काम करतात. काय काय परिवर्तन, डेव्हलपमेंट तुमच्या प्रभागात अजून झाली पाहिजे, काय वाटतं? आतापर्यंत खूप झाली आणि जे राहिले ना ते स्वतःहून ते करणार, एवढे आम्हाला माहिती आहे. त्यांना माहिती आहे पब्लिकला काय काय पाहिजे, ते एवढे ते काम करणार. काही नगरसेवक म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? राजू फाटक आणि राधिका ताई, आम्हाला हे दोन्ही नगरसेवक पाहिजे. का त्यांच्याच नावाला पसंती आपण सगळे का देतात? ते खूप काम केले की ना, चांगले कामं करतात. ज्येष्ठ नागरिकवाल्यांना आम्ही घेऊन गेले ते फॉर्म भरतात, आणि अपंग लोकांचे फॉर्म भरतात, विधवा महिलांचे फॉर्म भरतात. आणि जे पण आपले लाडक्या बहिणी आहे त्यांचे पण स्वतः त्यांना फॉर्म भरून दिले, स्वतः फॉर्म भरून दिले. ज्यांचे कामं होत नाही त्यांचे कामं करून देतात. आणि ऑपरेशन असे कोणी दुखी असले, त्यांच्याकडे पैसे नसले, 2-2.5 लाखांचं काम होतं तर त्यानं ऑपरेशन करून दिलं फ्रीमध्ये. एका फोन आपण जर त्यांना घेऊन गेले ते व्यक्तीला तर ते समोरला ताबडतोब त्यांचा नंबर लावून त्यांना फ्री ऑपरेशन करून देतात. 2-3 जणांचं त्यानं 4घांचं ऑपरेशन केलं इकडं. एक हाडाचा माणूस होता, त्यांना 2.5 लाख रुपये खर्च होता. एकाचं 5 लाख रुपये खर्च होतं तर त्यांचं पण ऑपरेशन करून दिलं. एकाचं पत्रीचं 2 लाख रुपयाचं ऑपरेशन होतं, त्यांचं पण करून दिलं. एक आजारी होता, त्यांचं पण त्यानं प्रायव्हेटमध्ये नेलं होतं, पण ते म्हणे सिक्युरिटी आहे यांचे तुम्ही फी माफ करा. तर त्यांच्या बोलण्याबद्दल झालं. मग आम्हाला असेच नगरसेवक पाहिजे, जे आम्हाला सपोर्ट करणार तेच पाहिजे आम्हाला नगरसेवक. हां, आम्ही फोन जर केलं तर धावून येतात, त्यांचे कार्यकर्ता आमच्यापर्यंत येतात. मग राधिका ताई आणि राजू फाटक, आम्हाला हेच दोघं नगरसेवक पाहिजेत. आमची अपेक्षा आहे त्यांना दोघांना तिकीट भेटावा. सर, नगरसेवक म्हणून कोण पाहिजे आपल्याला? कोण चाहिए नगरसेवक? राजू फाटक, राधिका ताई. क्यों, उनका नाम क्यों ले रहे हैं आप? क्योंकि इधर हमारे तरफ पहले कुछ भी नहीं था, झोपड़पट्टी थी. झोपड़पट्टी में लॉकडाउन में हमारे लिए बहुत सपोर्ट किया, और सपोर्ट करने के बाद में हमारा जो सहकार्य था, जो भी हमारे पिताजी का हार्ट का आया था, हार्ट को हमने एडमिट किया, तो फिर उधर भी हम लोग को हकल दिया. फिर हकलने के बाद में बोला उधर तुमको ब्लड नहीं है, अपना ये नहीं है, पलंग नहीं है. तो पलंग के लिए फिर दादा के पास आए, तो दादा ने फिर उधर फोन करके फिर वहाँ पे हमको शिफ्ट करवाए. मतलब आप जब तकलीफ में तब उनको आपको सहकार्य? हाँ, तो हमने उनको फोन किए तो उन्होंने हमको शिफ्ट किया उधर.
दवाखाने में और फोन 2 दिन में ही ऑपरेशन हुआ। आने वाले समय में किस तरह आपका सपोर्ट रहेगा उनको? दादा को सपोर्ट रहेगा। आपको आपके नगर सेवक से क्या अपेक्षा है, जो आपके जो नगर सेवक होंगे तो अभी तक लिए उन्होंने बहुत भी किया और हमारी उम्मीद है करने की और कर भी सकते हो। नक्कीच आपण बघितलं हे सगळे स्थानिक या ठिकाणी आहेत। माजी नगरसेविका राधिका राजेंद्र फाटक असतील, यांचं नाव ते घेत आहेत। आणखीनही लोक आपल्यासोबत जोडले। ताई, नगरसेवक म्हणून कोण पाहिजे आपल्याला, कोण चाहिए? मला नगरसेवक म्हणून राजेंद्र फाटक, राधिका ताई पाहिजे आम्हाला नगरसेवक, आणि वन्स मोर राधिका ताई, राजेंद्र फाटक। काय काय विकास कामं केले त्यांनी? आणि विकास आपल्या मुंशीचाळमध्ये बहुतेक खूप जास्त केलेले आहे। रस्ते, गटार, लाइटिंग, आपल्या घराचे कामं। लॉकडाऊन मध्ये आम्हाला पण सपोर्ट केलं त्यांनी, म्हणजे आता जेवण यायचं दुपारच्या टायमाला, संध्याकाळच्या टायमाला 2 टायमाला जेवण पाठवायचे। प्लस आमचे त्यांचे कार्यकर्ते पण आमच्यासाठी लय सहकार्य केलं त्यांनी पण, आणि आम्हाला येत्या काळामध्ये पण तेच नगरसेवक पाहिजे, दोन पण पाहिजे। बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते। सर, तुम्ही बरेच वर्ष या प्रभागामध्ये राहतात। पूर्वीचा प्रभाग, आत्ताचा प्रभाग कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाले? आताचा प्रभाग म्हणजे एकदम म्हणजे सोसायटी सारखा दिसतोय। पहिल्याचा प्रभाग होता तो पत्र्याचे पार्टिशन होते, आता इमारत सारखे दिसायला लागले। आणि जनतेचे आणखीन राधिका फाटक आणि राजेंद्र फाटककडे आणखीन अपेक्षा लावून ठेवलेली आहे का आणखीन आमचे कसा विकास करतील त्याच्यावर जोर देत आहेत। आणि जनता एक मताने आणि एक दिलासाने आहे का राधिका फाटक आणि राजेंद्र फाटक यांनाच बहु प्रचंड मताने विजयी करणार आहेत आणि 2 तिकीट त्यांना नक्कीच पाहिजे। नक्कीच आपण बघितलं हे सगळे। एक तरुणही आपल्यासोबत जोडलाय। दादा, काय वाटतं कोण नगरसेवक झाला पाहिजे? नगरसेवक राधिका फाटक आणि राजू फाटक हे पाहिजे आम्हाला। का ते का पाहिजे, काय तर पाहिजे? कारण की ते डेव्हलपमेंटसाठी त्यांनी हे केलंय, आपला युवा लोकांसाठी पण त्यांनी चांगलं काय केलंय, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पण त्यांनी सुविधा आणून ठेवलंय। आणि ते आमच्या झोपडपट्टीला पण त्यांनी चांगला डेव्हलपमेंट केला। त्याचा रस्ता नव्हता, पुन्हा चिक्कड बिक्कड पाणी तुंबायचं होतं। एवढीशी गल्ली पण सिमेंटच्या रस्त्यावर होती. सिमेंटच्या रस्त्यावर त्यांनी आपल्याला हे केलंय। गटरमध्ये पाणी पूर्ण जाम व्हायचं, नवीन गटर बनवून दिलंय, मोठा गटर। यावेळी आनेवाल्या इलेक्शन मध्ये तेच आम्हाला पाहिजे, राधिका फाटक आणि राजू फाटक। नक्कीच आपण पाहिलं प्रभाग क्रमांक 7चा आपण आढावा घेत आहोत आणि भीमनगर मुंशीचाळ इथे आपण आलोत आणि लोकांनी कशा प्रकारे त्यांच्या परिसरामध्ये डेव्हलपमेंट होते याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यांची पसंती नगरसेवक म्हणून येणाऱ्या काळामध्ये कोणाला असणार आहे याविषयी त्यांनी ठरलेल्याविषयी आपलं मत जे आहे ते मांडलेलं आहे। ठाणे शहरातील अशा प्रत्येक प्रभागाचा आपण आढावा घेणार आहोत आणि तेथील स्थानिकांचं, ठाणेकरांचं मत कोणाच्या बाजूने आहे, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना कोणाला ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवायचं आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत। ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।